नमस्कार सगळ्यांना, मी स्नेहल अमेरिका एक्सप्रेस मराठीमध्ये सगळ्यांचं स्वागत करते. सो मित्रमैत्रिणींनो, हिवाळा संपलेला आहे आणि उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे. जेथे हिवाळा संपतो आणि उन्हाळ्याची सुरुवात होते, हा जो मधला कालावधी आहे इथे याला स्प्रिंग ब्रेक म्हणतात. मराठीत सांगायचं झालं तर हा वसंत ऋतू आहे आणि झाडांना पाहू शकता खूप छान छान कलर आलेत. अशाच एका गार्डनला भेट देतो आहे. या गार्डनचं नाव आहे सारह पीक ड्यूट गार्डन. सो एंट्री करताच मला हे मिनी फाउंटन दिसतंय आणि पाण्याचा छान आवाज येतोय. सो थोड्या वेळ बसते आणि तुमच्या बरोबर गप्पा करते. तर जवळजवळ 4 महिने थंडी असते आणि मायनस मध्ये टेम्परेचर असतं. अशा मायनस टेम्परेचर मध्ये घरच्यांपासून दूर राहणं आणि 5 वाजता तर दिवस मावळून जातो. अशा वेळेस अतिशय होमसिक असल्याचं फील होतं. घरच्यांची सगळ्यात जास्त आठवण येते थंडीमध्ये. सो फायनली थंडी संपलेली आहे आणि उन्हाळा सुरू झालेला आहे. तर खूप छान वाटत आहे. वातावरण खूप छान आहे. आज जवळजवळ 25 डिग्री टेम्परेचर आहे बाहेर आणि छान वाटतंय की आफ्टर लॉंग टाइम की थंडी नाहीये, उन्हाळ्याचं फील आलेलं आहे. सो लोक सुद्धा घरातून बाहेर निघालेले आहेत उन्हाळा सुरू झाला की. तर हे समोर पाहू शकता, मला हे पाहून लहानपणीची आठवण आली. जो स्पिनिंग पेपर फॅन बनवायचो लहानपणी, त्याची आठवण झालेली आहे मला. सो हे इथून आपण जाऊया, आता एंट्री करूया गार्डन मध्ये. सो आता हे मिनी फाउंटन पाहिलं ना तुम्हाला शॉपच्या इथे, याच्या बॅकयार्ड मध्ये हे एवढी छान झाडं दिसले. सो मी इथे थोडस फोटोज काढले मुलांचे आणि यांच्या सोबत. तर आता आपण एंट्री करूया. तर ही आहे मेन गार्डनची एंट्री. सो एंट्री करताच मला हे व्हाईट कलरचे झाडं दिसत आहेत सगळीकडे. आणि युजली पिंक कलरची झाडं पाहिली असतील आपण, ग्रीन तर पाहिली, पण हे जे व्हाईट कलरचे झाडं पाहणं हे फार डिफरंट फिलिंग देते. सो एंट्री करतोय आपण. बरेच आपले भारतीय राहतात. मी राहते तिथे रॅलेमध्ये आणि तुम्हाला या व्हिडिओत बघू शकता तुम्ही बरेच भारतीय लोक दिसतील जे उन्हाळा सुरू झाल्यामुळे आपल्या मम्मी पप्पाला भारतातून इकडे घेऊन आलेत. कारण थंडी त्यांना सोसवत नाही. सो उन्हाळ्यात ते खूप छान राहू शकतात इथे. तर पुढचे आता 4 महिने 5 महिने आरामात राहतील. आणि मी वॉक करते इथून. खूप छान वाटते हे पाहायला आणि तुम्हाला दाखवायला सुद्धा. सो आता मी वॉक करून आले आणि मला हे छोटंसं फाउंटन दिसतं अजून छोटंसं. सो इथे बसून इथे पण थोडेसे फोटोज काढले मी. तर हा सेंटर आहे हा गार्डनचा पूर्ण. जवळजवळ 55 एकरपेक्षा जास्त एकरात हे वसलेलं आहे गार्डन. बरंच मोठं गार्डन आहे आणि बरेच लोक पण आलेली आहेत आज. तर वॉक करत असताना मला इथे एक मुंबईची मुलगी भेटली आणि ती मला म्हणाली की तुमचं नाव स्नेहल, आणि 2 मिनिटासाठी मला समजे ना की ही मला कसं काय ओळखते. कारण मी विसरून गेले की माझं युट्यूब चॅनल आहे आणि लोक मला ओळखतील, पण हे विसरूनच गेले. आणि जेव्हा ती म्हणाली की तुमचा शिवजयंतीचा व्हिडिओ आम्ही पाहिला आणि मी पण एक तुमची सबस्क्रायबर आहे, तर हे आज रिअल मध्ये एक्सपिरियन्स करून एवढं छान वाटलं की ती माझं नावाने ओळखलं मला. आणि स्पेशली माझ्या मुलीला इतकी खुशी भेटली की ती म्हणाली की मम्मा तू तर आता सेलिब्रिटी झाली. तर मला तिच्या चेहऱ्यावरची स्माइल पाहूनच मला एवढा आनंद झाला. आणि हा चॅनल काढण्याचं, मी नेहमी म्हणते की काढण्याचं इंटेन्शन पैसे कमवणं नाहीच आहे. जे ओळख मिळाली ना मला ह्या चॅनल थ्रू आणि तुम्ही जो विश्वास दाखवलाय सबस्क्राईब करून माझ्यावर, हे माझ्यासाठी खूप मोठं आहे. आणि याच आज चीज झाल्याचं मला फिलिंग येते. तर झाडांना कलर बघू शकता, किती छान छान कलर आलेत. ग्रीन व्हाईट कॉम्बिनेशन किती छान दिसतंय. तर जवळजवळ 55 एकरापेक्षा जास्त एरियात हे वसलेलं बगीचा आहे आणि मी तुम्हाला दाखवण्याचा ट्राय करते जेवढं शक्य आहे तेवढं. सो झाडांना कलर बघा किती सुंदर आलेत. तर समोर फिश पॉन्ड आहे आणि तो पण बघण्यासारखा आहे. सगळ्यात आधी मी तुम्हाला इथे जे फ्लावर्स लावलेत कलरफुल फ्लावर्स ते दाखवते आणि मग आपण फिश पाहायला जाऊया.
It's all